हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी, केलेल्या कमेंटसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते. तर सकाळी टिफिन वगैरे देऊन झालेला होता आणि त्यानंतरची आपली जी काही धावपळ, जो काही पसारा असतो किचनवरचा तोच आवरून घ्यायचा होता आणि सगळी जी काही भांडी होती ना ती बेसिनमध्ये टाकली आणि चहा ठेवलेला आहे इथे. रात्रीची जी काही भांडी होती पडलेली थोडीफारच होती ती लावून घ्यायची होती आणि असंच काही ना काही सकाळी धावपळ असतेच. पण आज मुलींना सुट्टी होती, मग जरा म्हटलं निवांत टिफिन वगैरे देऊन झाल्यानंतर कामांना सुरुवात थोडी निवांत करूयात म्हटलं, कारण व्हिडिओचं काम थोडंसं राहिलेलं होतं माझं, तर मी ते आधी करून घेतलं. कारण त्या उठल्यानंतर परत आवाज वगैरे येतो आणि बाहेरचंही ना आजूबाजूला काही कामं वगैरे चालू असतात ना, नवीन कन्स्ट्रक्शन वगैरे काय किंवा काही ना काही आवाज असतोच नेहमी. त्यामुळे मग जरा सकाळी शांतता असते थोडी, तर मी व्हिडिओचं काम आधी करून घेतलं जेणेकरून पटकन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता येईल, टाकता येईल मला वेळेवरती. त्यासाठी मग ते काम मी आधी करून घेतलं आणि त्यानंतर मग पुढे रुटीनला सुरुवात केलेली होती. तर आता सुरुवात जी आहे ती म्हटलं आधी आपण चहा घेऊयात, कारण सकाळी चहा घेतलेला नव्हता. टिफिन वगैरे देऊन झाल्यानंतर जे काही काढायचं होतं ना भाजी वगैरे ते फक्त काढून व्यवस्थित असं झाकून वगैरे ठेवलेलं होतं आणि मग तसंच मी बसलेली होती. आता त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि पूर्ण आधी किचन क्लीन करायला घेत आहे, म्हणजे पटकन कामं जी आहेत ती आवरली जातील. आणि जरा पटकन कामं झाली ना, तर थोडा तरी वेळ जरा आपल्याला रिलॅक्स भेटतो. म्हणजे स्वतःसाठी काहीतरी आपण त्या वेळेमध्ये करू शकतो. जसं की आपलं स्किन केअर म्हणा किंवा काही म्हणा, असं बरंचसं काय-काय असतं आपलं तेच. आणि बऱ्याच वेळेला ना आपण विचार करतो, की अरे मला खूप बोर होत आहे, खूप बोर होत आहे. पण तसं जर आपलं रुटीन हे बिझी असलं ना, तर खरंच आपल्याला कधीच बोर होणार नाही. आपण बऱ्याच वेळेला ना विचार करतो, की मला खूप बोर होतं किंवा असं मन लागत नाही काही वेळेला. असं हा जो प्रकार आहे ना, तो आपल्याला होत असतो. पण खरं सांगू का, स्वतः जितकं बिझी राहिलं ना, मी तरी खरं सांगते काही ना काही करत राहिल्यानंतर आपल्याला कधीच बोर होत नाही किंवा आपल्याला म्हणजे असं वाटतच नाही किंवा मी एकटी आहे किंवा काय असं. स्वतःला आपण कधीही बिझी ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःच्या आवडी-निवडी आपण त्यांचा विचार केला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण नको तिथं आपला जर वेळ घालवत राहिलो आणि नको त्या गोष्टींचा विचार जर आपण करत राहिलो ना, तर त्यावेळेस मात्र आपल्याला अस्वस्थ वगैरे असं वाटत असतं. पण नको त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा स्वीकार करून आणि व्यवस्थित आपलं जे काही पुढे चालू आहे त्याचा विचार करून जर आपण ठरवलं ना, तर खरंच दिवस कुठे निघून जातो आणि आपल्याला दुसऱ्याबद्दल काय विचार करायचा सुद्धा आपल्याला वेळ नसतो. आपलं स्वतःचं जर रुटीन बिझी असलं तर. तर खरंच आपण याचा त्याचा किंवा इकडचा तिकडचा नको त्या किंवा भूतकाळाच्या गोष्टींमध्ये अटकण्यापेक्षा मागील गोष्टींचा आपण विचार करत राहतो. मागच्या गोष्टींचा विचार करून आपल्याला काय मिळणार आहे? फक्त आणि फक्त त्या गोष्टींचा आपल्याला त्रासच होत असतो. त्यापेक्षा जे आहे त्याच्यामध्ये समाधानी आणि जसं चाललं आहे ते छानच आहे असं म्हणून आपलं रुटीन बिझी ठेवायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये आपलाच फायदा आहे. खरं सांगते मी, जेव्हापासून स्वतःला आपण बिझी ठेवायचा प्रयत्न केला ना, आपल्याला इतर गोष्टींसाठी वेळच मिळत नाही किंवा आपल्याला कधीच बोर होत नाही आणि आपण आपल्या कामांमध्ये व्यस्त राहिलो म्हणजे इतरांबद्दल आपल्याला विचार करण्यासाठी सुद्धा वेळ नसतो. तर खरंच जितकं शक्य होईल ना, आपण स्वतःमध्ये स्वतःच्या आवडी जोपासण्यामध्ये आपल्याला काय आवडतं ते करण्यामध्ये किंवा आपल्याला कसं राहायचं आहे त्याचा विचार करण्यामध्ये जर आपलं मन आपण लावून घेतलं ना आणि इतरांकडून अपेक्षा न करता जर आपण खरंच आपलं जीवन जगत राहिलो, तर खरंच सांगते याच्याने नक्कीच आपल्याला फरक पडेल किंवा त्याच्यातून काही ना काही आपल्या मार्ग जो आहे ना, तो निघत असतो आपल्या समस्यांवरचा. तर असं जे काही आपल्याला आवडतं ना, त्या गोष्टींमध्ये आपलं मन आपण नेहमी बिझी ठेवायला पाहिजे. म्हणजे आपल्याला दुसऱ्यांचा विचार करण्यासाठी तर वेळच नाही किंवा दुसऱ्यांकडून आपण जी अपेक्षा करतो ना, ती आपण टाळली पाहिजे, की बऱ्याच वेळेला आपण दुसऱ्यांकडून काही ना काही अपेक्षा करत असतो किंवा घरच्यांकडून किंवा बऱ्याच जणांकडून काही ना काही आपली इच्छा असते, की याने माझ्यासाठी हे करावं, ते करावं. पण आपण तसं न करता आपण स्वतःच आपलं
जे काही काम आहे किंवा काही आहे दुसऱ्यांकडून अपेक्षा न करता, दुसऱ्यांवर अवलंबून न राहता आपण आपलं खंबीर होऊन आपलं जे काम आहे ना, ते आपण पूर्णपणे व्यवस्थित पद्धतीने करू शकतो. हे आपण मनामध्ये विचार करून जर ठरवलं ना, तर नक्कीच होतं. तर असं काय-काय बऱ्याच वेळेला आपल्या घरातील स्त्रियांना वाटत असतं, की दुसऱ्याचं बघून आपल्याला वाटतं, की अरे हिच्याकडे हे आहे, तिच्याकडे ते आहे, तसं आहे, असं आहे. पण तसं काही नसतं. प्रत्येकाची लाईफस्टाईल ही वेगवेगळी असते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे क्षण असतात. काही ना काही सुख-दुःख असतंच. त्यामुळे आपल्याकडे जे आहे ना, ते बेटर आहे किंवा आपण आपल्यासाठी चांगलं काय करू शकतो, या गोष्टीचा फक्त आणि फक्त आपण विचार केला पाहिजे. आता बघा ना, ज्या स्त्रिया ऑफिशियल आहेत, ज्या जॉबला जातात, त्यांना कसं वाटतं, की अरे वाह! घरी राहणाऱ्या जे हाउसवाईफ आहेत, त्यांची लाईफ किती छान आहे ना, किती मस्त आहे. घरीच राहायचं, घरातली कामं करायची, मुलांचं बघायचं, बस झालं. आणि ज्या घरी असतात ना, त्यांना असं वाटतं, की अरे वाह! बाहेर जाणाऱ्यांचं किती मस्त असतं ना, रोज-रोज तीच तेच रटाळवाणे घरातली कामं वगैरे हे ते आवरत बसण्यापेक्षा बाहेर जाऊन जॉब करणं, ते करणं आणि महिन्याची जी सॅलरी मिळते आपल्याला परत त्याच्यातून, ते किती छान आणि मस्त असतं, असं आपल्याला वाटत असतं. पण खरं सांगू का, त्यांचं सुद्धा सोपं नाही आहे. त्यांनासुद्धा रोजच्या रोज बाहेर जाणं, घरातून घरातलं आवरून घरातल्यांचं, मुलांचं टेन्शन, हे सगळं काही बरचसं काय-काय त्यांनासुद्धा टेन्शन असतं. त्यांनासुद्धा सगळं काही बघावं लागतं. म्हणजे कुणाचीच लाईफ जी आहे ना, ती अशी सोपी, साधी नाही आहे. सगळ्यांनाच आयुष्यामध्ये काही ना काही कष्ट जे आहेत ते भोगावेच लागतात किंवा करावेच लागतात. कष्टाशिवाय त्याचं फळच नाही आहे. किंवा कोणाकोणाच्या लाईफमध्ये असे बरेचसे काय-काय प्रॉब्लेम असतातच. असं आपण दुसऱ्याचं बघून आपल्याला फक्त वाटत असतं, की "अरे वाह! याचं जीवन किती सुखी आहे किंवा चांगलं आहे, किती मस्त आहे." पण खरंच आपलं जे आहे ना, ते खूप छान आणि खूप मस्त आहे, असं म्हणून जर जगत राहिलो ना, तर खरंच आपली लाईफ जी आहे ना, ती खूप छान, मस्त आणि आनंदामध्ये जात असते. चला तुमच्याशी इतक्या साऱ्या गप्पा मारत-मारत किचनमधलं संपूर्ण काम जे आहे, ते झालेलं होतं माझं. पूर्ण किचन मस्त क्लीन झालेलं आहे दोघं साईडचंही आणि त्यानंतर जे आपण हार वगैरे लावलेले असतात ना, पाडव्याच्या दिवशी लावलेले होते. आता तर उन्हाळा असल्यामुळे ते लगेच दुसऱ्या दिवशीच खराब होऊन जातात. त्यामुळे ती जास्त सुकेपर्यंत आपण आपल्या दरवाजासमोर किंवा मंदिरासमोर कुठेही पूर्णपणे फुलं सुकेपर्यंत ठेवायचीच नाही. त्यामुळे बरीचशी निगेटिव्ह एनर्जी वगैरे म्हणजे जरा ती येत असते. कारण जास्त सुकलेली काही वेळा काय होतं, जे आपण पाडव्याला तोरण लावलेलं असतं ना, काही वेळेला आपलं लक्षातच नसतं. त्यामुळे ते कदाचित खूप जास्त दिवस होऊन जातात. अगदी सुकून ते फुलं खाली पडायला लागून जातात, तरीसुद्धा काढून होत नाही. तर तसं न करता आपण वेळच्या वेळी ती फुलं काढून निर्माल्यामध्ये टाकली पाहिजे. कालची जी काही स्वामींची पूजा मांडलेली होती, ती उचलायची राहिलेली होती. ती सकाळी आधी पूर्णपणे व्यवस्थित अशी उचलून घेतली आणि पूजा ज्यावेळेस मी मांडते ना कुठलीही, रात्रभर राहिली की घरात जरा छान प्रसन्नता अशी वाटत असते. त्यामुळे ती पूजा मी लगोलग कुठलीही असू द्या, दुसऱ्या दिवशीच सकाळी मस्त छान दिवा वगैरे लावून अगरबत्ती ओवाळून व्यवस्थित असं आपण उत्तर पूजा जी आहे ना, ती कुठलीही पूजा असली तरी आपण तिचं केलं पाहिजे. तर तीच इथे करून घेतलेली होती आणि त्यानंतर ही काही आपली घरामध्ये ठेवलेली असतात. कासव ठेवलेलं असतं माझं इथे हे पाण्यामध्ये. आता उन्हाळ्याचं त्याच्यातलं पाणीसुद्धा सुकून जातं. त्यामुळे ते जास्त खराब होऊ नये म्हणून रोजच्या रोज आपल्याला त्याच्यातलं पाणी बदलवून घ्यायचं असतं. आणि जो बांबू ट्री आहे ना, त्याला आता ती वाटी जी आहे ना, त्याची खालचं बाऊल ते छोटं पडायला लागलेलं आहे. त्यामुळे ते चेंज करून घेतलं. माझ्याकडे हा थोडा मोठा डब्बा होता. म्हटलं काचेचं बघू अजून कधी आणलं जाईल तेव्हा. पण सध्या तरी मी त्याच्यात ठेवलं त्याला. कारण त्याला पुरेसं असं पाणी ना त्याच्यात मिळत नव्हतं आणि त्याच्या रूट्स पण आता जरा जास्त मोठे व्हायला लागलेले आहेत आणि ते बाऊल त्याला छोटं पडत आहे. तर ते चेंज करून घेतलेलं आहे. आणि आता ऊन पण जरा जास्त असल्यामुळे झाडांना खूप जास्त पाण्याची गरज असते. त्यामुळे रोजच्या रोज झाडांना पाणी घाला आणि आपल्या इथं पक्षी वगैरे येत असतील, जागा असेल पुरेशी, तर पक्ष्यांसाठी सुद्धा थोडं पाणी आपण जर ठेवलं ना आपल्या बाल्कनीमध्ये, तरीसुद्धा चालतं. म्हणजे त्यांना पाणी मिळतं. कारण उन्हाळ्यामुळे त्यांनासुद्धा पाण्याची खूप जास्त गरज असते. माझ्या इथं तर बेडरूमच्या बाल्कनीमध्येच येतात. इकडे हॉलमध्ये आम्ही जाळी लावून घेतली. कारण कबुतरांचा खूप जास्त त्रास होत होता. त्यामुळे तिकडे जाळी लावून घेतलेली आहे. बेडरूममध्ये येतात दुपारच्या टायमिंगला सावली वगैरे असली ना, तर मग येतात पक्षी दुपारच्या वेळेला.
असो संध्याकाळचं टायमिंग आहे आणि सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेत आहे. थोडं बाहेर जायचं होतं मला, त्याआधी म्हटलं कपड्यांच्या घड्या घालून घेणं किंवा झाडू वगैरे मारून घेणं, ते काम मी कंप्लीट करून घेतलेलं होतं. तिकडनं आली, त्यानंतर देवपूजा वगैरे केली आणि स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. आज मी स्वयंपाकामध्ये इथं पोकळ्याची भाजी मला बनवायची होती. तुमच्या इकडे तुम्ही कधी पोकळ्याची भाजी बनवली आहे का? ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कधी बनवली आहे का? आमच्या इकडच्याच लोकांना ही माहिती आहे, खानदेशातले जे आहेत ते, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे कमेंटमध्ये. गावाकडे भेटते आणि यांनी गावाहून आणलेली होती, कारण जास्त दिवस ती टिकत नाही, लगोलग बनवावी लागते, म्हणून मी याला करायला घेतलेली होती पोकळ्याची भाजी. नॉर्मल आपली जिरे, मोहरी, कढीपत्ता वगैरे, लसूण याची फोडणी देऊन झाल्यानंतर कांदा, हिरवी मिरची छान व्यवस्थित तेलामध्ये परतवून झाल्यानंतर मग भाजी 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून कट करून घेतलेली होती. ती त्याच्यात घातलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. झाकण ठेवून 5-1 मिनटं भाजी शिजवून घेणार आणि नंतर मग त्याच्यातलं जे काही पाणी आहे ना, ते आटेपर्यंत तिला शिजवून घेणार आहे. अशी आमच्या इकडे पोकळ्याची भाजी बनते. इकडच्या साईडला जास्त करून भेटत नाही, हिवाळ्यात मिळते. शाळेजवळ असतात ना मावशी आमच्या गावाकडच्या, त्यांच्याकडे मिळते. तिथून मी बऱ्याच वेळेला आणत असते. पण आता ही गावाहून आणलेली होती. ह्या दोघींना पोकळा आवडत नाही, म्हणून त्यांच्यासाठी इथे मी फ्लावरचे पराठे करायला घेतलेले होते. याची रेसिपी एखाद्या वेळेस डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच कधीतरी. छान मस्त झालेला होता पराठा. इतका छान लागत होता ना, अगदी पनीर पराठा असतो ना आपला, तसाच फ्लावरचा पराठा लागतो. फक्त एवढं आहे, थोडं पनीर जर घातलं तर अजून छान लागेल किंवा चीज वगैरे घातलं ना आतमध्ये तर छान होईल. मी काही पनीर वगैरे टाकलेलं नव्हतं. नॉर्मल आपला कोबी जो आहे ना, तो किसून घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये आपलं हिरवी मिरची, लसूण वगैरे, कोथिंबीर याची पेस्ट करून घातलेली होती. कोबीचं पाणी काढून घ्यावं लागतं आपल्याला, कारण पाणी सुटतं तिला किसल्यानंतर, आणि चवीप्रमाणे मीठ वगैरे टाकून ह्या पराठ्याचं आतलं सारण तयार करून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर ही जी कणिक होती ना, पीठ मळून ठेवलेलं, ते नॉर्मल आपल्या चपात्यांसाठीच मी मळलेलं होतं. त्याच्यामध्येच या दोघींना अशा पद्धतीने मस्त छान असं कोबीचा पराठा तो बनवून दिलेला होता आणि खूप जास्त त्यांना आवडला. मस्त छान असं भाजून झाल्यानंतर तेल किंवा तूप लावून आपण मुलांना करून दिला ना, तर खूप छान मस्त होतो आणि आवडीने खातात. टिफिनला सुद्धा मुलांना दिला ना, तरीसुद्धा आवडीने खातील. तर असा हा कोबीचा पराठा आहे आणि नक्की एकदा ट्राय करा किंवा एखाद्या वेळेस डिटेलमध्ये शेअर करेलच तुमच्यासोबत. चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर लाईक करा आणि हाईपही करा. भेटूयात आपण पुन्हा अशा छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.